नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात बुलेटिनची नाशिकच्या बातमीने आपण करणार आहोत. नाशिक शहरामध्ये नवीन 10 व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. पीएम केअरमधून आलेल्या 50 पैकी 10 व्हेंटिलेटर्स नादुरुस्त आहेत अशी तक्रार पालिका प्रशासनानं सरकारकडे केली आहे. पुरवठादार कंपनीला नोटीस देण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलेत. तब्बल 2 महिन्यांनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आतापर्यंत हे व्हेंटिलेटर्स धूळखात पडले होते. न्यूज 18 लोकमतनं हे सत्य चव्हाट्यावर आणलं होतं. नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात कोरोनाचे 20 बळी गेलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 953 बळी गेले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची बळींची संख्या आतापर्यंतची जिल्ह्यातली 953 आहे. जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 1149 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 44,839 आहे. पॉझिटिव्ह रुग्ण हे साधारणपणे 45,000च्या आसपास आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 7,734 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान थेट जाऊया नाशिकला. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून आपण व्हेंटिलेटर्सच्या परिस्थिती संदर्भातला अपडेट घेऊया. प्रशांत, एकतर उशिरा जाग आली महापालिकेला की 50 व्हेंटिलेटर्स आहेत आणि ते अजूनही चालू स्थितीत किंवा वापरत्या स्थितीत नाहीत, आणि आता जेव्हा वापरत्या स्थितीत ते जात आहेत तेव्हा असं कळतंय की त्यातले 10 व्हेंटिलेटर्स हे चालू स्थितीत नाहीत, चालत नाही आहेत, आणि आता राज्य सरकारकडे तक्रार केली जाते. काय सांगाल? स्वर्ण नक्कीच समन्वयाचा अभाव म्हणायचा, प्रशासकीय गोंधळ म्हणायचा, का आरोग्य यंत्रणांची अनास्था म्हणायची, का त्याचबरोबर खरोखर आपण कितपत गंभीर आहोत रुग्णांसाठी हे म्हणायचं, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. 2 महिन्यांपासून हे व्हेंटिलेटर येऊन पडून होते. 50 व्हेंटिलेटर पीएम केअर निधीतून आले. 25 आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत, आपल्याला माहिती देत आहेत. व्हेंटिलेटर्स संदर्भातली परिस्थिती जे वापरातच आणलेले नाहीत याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली होती. प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेत. स्वर्ण नक्कीच. आणखीन अशा प्रकारे हे व्हेंटिलेटर अत्यंत अद्ययावत असलेले व्हेंटिलेटर ज्या प्रकारे इथे आणून ठेवण्यात आले होते, आणखीन ते लावले सुद्धा नव्हते, त्याची जोडणी झाली नव्हती, पण तो कोविड वॉर्ड अशा प्रकारे तयार करण्यात आला होता की जसं काही व्हेंटिलेटर, बेड हा सगळा वॉर्ड तयार आहे. अखेर न्यूज 18 लोकमतनं हे 10 वाजता उघडकीला आणलं. प्रशासनाला जाग आली, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. नवीनच पदभार स्वीकारलेले आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले, जोडणीचे आदेश दिले, आणि त्याच वेळेस तंत्रज्ञांनी सांगितलं, एमएसएम नावाची कंपनी जी आहे त्यांनी सांगितलं की यातले 10 व्हेंटिलेटर्स जे आहेत त्याचे डिस्प्ले ओपन व्हायलाच तयार नाहीये. याचाच अर्थ ते नादुरुस्त आहे, अशा प्रकारचा अहवाल त्यांनी दिला. आणि त्यांनी हात वरती केले की आम्ही कोणत्याही प्रकारे याची दुरुस्ती, आमची जबाबदारी फक्त इन्स्टॉलेशनची आहे. भेल या कंपनीच्या माध्यमातून खरं याची निर्मिती करण्यात आली आहे. आता राज्य सरकारकडे ही तक्रार करताय. खरं तर भेल या कंपनीला, जी पुरवठादार कंपनी आहे, त्या कंपनीला तक्रार करणं आवश्यक आहे. तब्बल 2 महिन्यानंतर अशा प्रकारे पालिकेला जाग येते, धावपळ सुरू झाली आहे. जर का याच गोष्टी आले त्याच वेळेस तपासणी केली असती, ज्यावेळेस तंत्रज्ञांनी मराठा विद्याप्रसारक मध्ये 25 व्हेंटिलेटर इन्स्टॉल केले त्याच वेळेस त्यांच्याकडे इन्स्टॉल करून घेतले असते, तर हा 2 महिन्यांचा कालावधी गेला नसता. रुग्णांची ससे प्रशांत, दुसरी अजून एक महत्वाची बातमी. एका बाजूला महापालिका गंभीर आहे की नाही हा प्रश्न पडतो तो याहीमुळे की नाशिक जिल्ह्यातली रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि नाशिक शहर तर कोरोनाचं हॉटस्पॉट बनतंय अशी परिस्थिती आहे. काय सांगाल त्याविषयी? स्वर्ण, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय. समूह संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना जरी केल्या जात असल्या तरी या आरोग्य यंत्रणांचं अपयश किंवा नागरिकांचा त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, या दोघांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि तफावत हे समोर येतोय. 44,000 पेक्षा जास्त प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचा आलाय. बरं होण्याच्या टक्केवारीत नक्कीच वाढ झाली आहे, हे त्याला दिलासा देणारा नक्कीच म्हणता येईल. पण ज्या प्रकारे बळींची संख्या वाढते, आतापर्यंत 950चा टप्पा बळींनी ओलांडला आहे. आणि याचबरोबर की कोणत्या प्रकारे 1,759 प्रतिबंधित क्षेत्र जरी नाशिक शहरात असले, नाशिक जिल्ह्यामधली दाहकता कायम असली तरी शहरामध्ये हा प्रादुर्भाव अधिक वाढतोय. महापालिकेची आरोग्य यंत्रणाची जबाबदारी अधिक वाढते. मग यावेळेस जर का अशी परिस्थिती आपल्या शहरात दिसते, तर अशा वेळेस आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून महापालिकेनं आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष का केलं, हा गंभीर प्रश्न लोक उपस्थित करताय. अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. आपल्या बातमीनंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या की प्लाझ्मा थेरपीतल्या अडचणी, त्याचबरोबर
व्हेंटिलेटर नसल्यामुळे कशा प्रकारे रुग्णांची मृत्यू होत आहे हे सुद्धा समोर आणलं. मग नक्की, आणि ही त्याचाच जाग हा 2 महिने परिपाक आधीपासून सगळा म्हणायला हवा की इतकी रुग्णसंख्या समोर येते आहे, अजून सुद्धा गांभीर्यानं घेतलं जात नाही का? थोडेसे रुग्ण कमी झाले म्हटल्यावर लगेचच दुर्लक्ष झालं, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या सगळ्या आजच्या दिवसभराच्या कामकाजाविषयीच्या बातमीकडे वळूया. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीकरता भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होतोय. शिवसेनेकडून नीलम गोरे असा त्यांनी अर्ज भरलाय, तर भाजपकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरलाय. आज अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, मात्र भाजपने उपसभापती पदाच्या निवडणुकीकरता कंबर कसलेली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेऊ नये अशी विनंती भाजपनं याआधी केली होती. काल विधान परिषदेचं कामकाज सुरू होता, सभापती यांनी आज निवडणूक होणार असल्याचं जाहीर केलं. विधान परिषदेमध्ये सध्या 78 पैकी 18 जागा रिक्त आहेत. सध्या विधान परिषदेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असून भाजपचे 22 आमदार आहेत, शिवसेनेचे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, काँग्रेसचे 8 आहेत. मित्रपक्ष आणि शिक्षक आमदारांसह भाजपचं संख्याबळ 25 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीचं संख्याबळ हे मित्रपक्ष अपक्षांसह 35 असल्याचा दावा करण्यात येतोय. थेट जाऊया, अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. सागर, काय सांगाल, आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण कामकाजाचाही शेवटचा दिवस आहे आणि आज उपसभापती पदाची निवडणूकही होतीये. सुवर्ण, 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः 30,000 कोटींपेक्षा जास्त या पुरवण्या मागण्या आहेत, त्याची मंजुरी आज दिली जाईल. त्याचवेळी या मागण्यांवर, पुरवण्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. विरोधकांकडनं राज्यातली कायदा व सुव्यवस्था, दुसरीकडे करोनासारखं संकट आणि आरोग्य व्यवस्थेतली अत्यंत ढिसाळ याच्यावर आरोप प्रत्यारोपांचे खेळ होतील दिसतील. विधान परिषदेमध्ये मात्र आज गेले अनेक वर्ष सत्तेसाठी एकत्रित असणारे शिवसेना, भाजप हेच उपसभापती पदासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. वास्तविक भाजपाची विधान परिषदेमधील सदस्य संख्या सर्वाधिक आहे, पण दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आल्यामुळे संख्याबळ हे वास्तविकतेत नीलम गोरे यांच्या बाजूने अधिक दिसतंय. कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत की ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करावी. त्या अनुषंगाने शिवसेनेचे नेते भाजपाच्या नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती मिळते. कदाचित तसं जर झालं तर भाजप स्वतःचा उमेदवार पाठीमागे घेईल आणि निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नाहीतर जर अनेक सदस्य कोरोनामुळे अनुपस्थित आहेत, यामुळे कुठे ना कुठेतरी आज निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. अर्थात सागर, तुझ्याकडनं सगळे अपडेट्स आम्ही घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. विधान परिषदेच्या उपसभापती पदासंदर्भातली ही बातमी होती. आता आपण एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. लडाख सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. पेंगॉंग त्सो या परिसरात चीनी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. या परिसरात अवैधपणे शिरण्याचा प्रयत्न चीनी सैनिकांकडून सुरू होता. या सैनिकांना रोखण्याकरता भारतीय जवानांकडून वॉर्निंग शॉट फायर करण्यात आलं. चीनच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं, तर भारतीयांनीच अवैधपणे पेंगॉंग लेक इथल्या दक्षिण किनाऱ्यावरील शेनपाव डोंगरावर अवैधपणे घुसखोरी केल्याचा कांगावा चीन करत आहे. काला टॉप आणि हेल्मेट टॉपवर भारतानं नियंत्रण मिळवल्यापासून चीन बिथरलाय. त्यातूनच मग भारताविरोधात त्यांच्याकडून सातत्यानं कृत्य केली जात आहेत किंवा कुरापती केल्या जात आहेत. 1975 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आपण थेट अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. शैलेंद्र सर, गुड मॉर्निंग आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, पहिला प्रश्न हाच आहे की दरवेळेला अशा प्रकारे कुरापती चीनकडून होत आहेत आणि कांगावा असा होतो की भारतीय सैनिक घुसखोरी करतायत, भारतीय सैनिकांनी गोळीबार केला. यावेळेलाही हेच झालंय. शैलेंद्र सर, आवाज येतोय? काही कारणामुळे शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण फार महत्त्वाच्या 2 गोष्टी इथं चर्चेत आणाव्या लागतील. याही वेळी म्हणजे दरवेळेला जसा चीनकडून कांगावा होतो, याही वेळी चीनकडून कांगावा करण्यात आला की भारतीय जवानांनी, भारतीय सैनिकांनी घुसखोरी केली आणि भारतीय सैनिकांनी सुरुवातीला गोळीबार केला. आणि दुसरं म्हणजे आत्ताची परिस्थिती बघता सातत्याने ज्या कुरापती चीनकडून होत आहेत त्याविषयी आपण बोलूया. शैलेंद्र सर पुन्हा जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, पहिला प्रश्न हाच आहे
की कुठेतरी याही वेळी चीननं कांगावा केलाय की भारतीय सैन्यानं घुसखोरी केली आणि गोळीबार पहिला भारतीय सैन्यानंच केला? हॅलो, हा माझा आवाज येतोय का? हो हो सर. हा. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काल रात्री देखील सीमेवरती अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे सीमेवरचा तणाव जो आहे भारत चीन मधला हा निश्चितपणे वाढणारा आहे. काल देखील चीनकडनं घुसखोरीचे प्रयत्न झाले, परंतु ते प्रयत्न भारतीय लष्कराने पुन्हा एकदा हाणून पाडले आणि त्या संदर्भात चीनने आता कांगावा करायला सुरुवात केलेली आहे की भारताने एलएसी क्रॉस केलेली आहे, भारताकडनं फायरिंग झालेले आहेत. आपण एक प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की 29 आणि 30 ऑगस्ट नंतर ज्या वेळेला चीनचा घुसखोरीचा फार मोठा प्रयत्न होता साऊथ पेंगॉंग भागामध्ये, तो प्रयत्न जो होता तो भारताने जेव्हा केवळ हाणून नाही पाडला, तर त्या भागामधली म्हणजे चुशूल क्षेत्रामधली जी स्ट्रॅटेजिकली सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे, ज्याला ब्लॅक टॉप पोस्ट असं म्हणतात, ह्या पोस्टवरती भारताने कब्जा मिळवला आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्रावरती भारताचा प्रभाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे चीन हा बिथरलेला आहे, चीनचा जळफळाट होतो आहे. त्यामुळे चीन जाणीवपूर्वक अशा कुरघोड्या आणि कुरापती करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काही दिवसातच भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री परस्परांना रशियामध्ये भेटणार आहेत. अशा वेळेला ह्या टॉक्सच्या पूर्वी चीन जाणीवपूर्वक जगाला असं दाखवू इच्छितो आहे किंवा भारताला असा संदेश देऊ इच्छितोय की भारत हा एलएसी क्रॉस करतोय, भारताकडनं हा गोळीबार होतो आहे. 1993 कराराचं भारताकडनं पूर्णपणे पालन होतं आहे की ज्यामध्ये सीमेवरती गोळीबार हा केला जाणार नाहीये आणि नुकतंच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडनं क्लॅरिफाय करण्यात आलेलं आहे की भारताकडनं कोणत्याही प्रकारची बुलेट ही फायर झालेली नाहीये. त्यामुळे चीनचा हा खोटारडेपणा आहे, ही कुरघोडी आहे, जाणीवपूर्वक भारताला चिथावण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्की. पण सर, सातत्याने आपल्याला भारत चीनच्या वेगवेगळ्या सीमांवरून अशा कुरापतीच्या बातम्या येत आहेत, चीनकडून कांगावा होतो आहे. मग रोज असा सामान्यांच्याही मनात आता प्रश्न पडू लागलेला आहे की ही युद्धजन्य परिस्थितीची स्थिती आहे का? नाही, एक आपल्याला नक्कीच म्हणता येईल की संपूर्ण जी एलएसी आहे भारत आणि चीन मध्ये, जी 3485 किलोमीटरची जी एलएसी आहे ही अत्यंत तणावपूर्ण बनलेली आहे. केवळ पूर्व लडाख मध्ये नाहीये, तर उत्तराखंड सेक्टर असेल, सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अगदी दक्षिण चीन समुद्रापर्यंत परिस्थिती ही तणावपूर्ण आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते अशा प्रकारचं वातावरण आहे. चीन जाणीवपूर्वक भारताला प्रोव्होक करतो आहे. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की आजची जी परिस्थिती बघतो त्याच्यामुळे एखादं लिमिटेड वॉर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आता गोष्टी डिपेंड आहेत की जी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यामध्ये जी चर्चा होणार आहे, त्या चर्चेसाठी कदाचित रशियाची मध्यस्थी असणार आहे. या चर्चेतनं जर काही आउटकम बाहेर आला नाही तर मात्र निश्चितपणे दोन देशांमध्ये एक छोटा संघर्ष होण्याची शक्यता ही आजच्या घडीला तरी नाकारता येत नाही. नक्की. शैलेंद्र सर, खूप खूप आभार न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. कायमच आंतरराष्ट्रीय घडामोडी कुठल्याही असोत आपल्याशी संवाद साधला की सोप्या पद्धतीनं त्याची मांडणी करता येते, तो विषय साधारणपणे आपल्याला समजून घेता येतो. आपण पुढे जाऊया. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी आज पुन्हा एकदा एनसीबी कडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी होणार आहे. आज तिचा चौकशीचा सलग तिसरा दिवस आहे. काल रियाची 8.5 तास चौकशी करण्यात आली होती, मात्र अजूनही तिच्याकडून काही गोष्टींची माहिती हवी असल्यानं आजही तिची चौकशी होते आहे. काल आणखी एका ड्रग पेडलर अनुज केसवानी याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला आणि रियाला समोरासमोर बसवून त्यांच्या चौकशीही झाली. त्यानंतर रियाची स्वतंत्रपणे चौकशीही करण्यात आली. थेट जाऊया अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे. विवेक, आजच्या चौकशी संदर्भात आपण काय अधिक माहिती द्याल? काल सुद्धा रियाची 7.5-8 तास चौकशी झाली आणि शौविक काय किंवा ड्रग पेडलर काय यांची समोरासमोर बसून रियाची चौकशी झाली, तर आज काय अधिक सांगता येईल? रियाच्या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि रिया आज नेमकी काय माहिती देते हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यापूर्वी 4 ड्रग पेडलर्सला एनसीबीने अटक केली होती. त्यांनी जी माहिती दिली होती त्याच्या माहितीच्या आधारे शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी करण्यात आली. त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. दीपेश सावंत जो सुशांतचा हाऊस मॅनेजर होता त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि अनुज केसवानी हा आणखी एक ड्रग पेडलर आहे, त्याला काल अटक करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि रियाची चौकशी देखील चालू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झैद आणि बासित नावाचे जे 2 ड्रग पेडलर आहे, काल जेव्हा त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली आणि त्या दबावापोटी आम्ही हा जबाब दिलेला आहे.
NCBकडे जो काही आम्ही जबाब दिला आहे तो दबावाखाली येऊन आम्ही जबाब दिलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये आपली काही इन्व्हॉल्वमेंट आहे हे त्यांनी स्पष्टपणे नाकारलेलं आहे. त्यामुळे आणखीन एक ट्विस्ट पुन्हा या केसमध्ये येताना दिसतोय. 10 वाजेपर्यंत साधारणतः रिया चक्रवर्ती ही NCBच्या कार्यालयात येईल आणि तिची पुन्हा चौकशी होईल असं कालच NCBच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं की तिला काल जेव्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं होतं त्यावेळेस तिची काही उत्तरं ही असमाधानकारक आहे असं NCBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आणखी काही माहिती तिच्याकडून घेतली जाणार आहे. अनुज केसवानी जो ड्रग पेडलर ज्याला अटक करण्यात आली होती, काल त्याला कोर्टासमोर देखील हजर करण्यात आलं होतं, त्याला आणि रियाला देखील समोरासमोर बसून त्यांची देखील काही चौकशी करण्यात आली आणि अनेक गोष्टी ह्या व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी होऊन यातले आणखी काही धागेदोरे मिळत आहेत का याचा तपास NCB करणार आहे. नक्की. धन्यवाद विवेक, आपण माहिती दिल्याबद्दल. आणि या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.